रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। कालपासून खऱ्या अर्थानं विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे, परंतु मला असं वाटतं की रत्नागिरीमध्ये रणधुमाळी 1 महिन्यापासूनच सुरू झालेली आहे। कालपर्यंत काही प्रशासनाचं बंधन माझ्यावर होतं म्हणून मी काही पत्रकार परिषद घेतली नाही, परंतु कालच आचारसंहिता लागल्यानंतर काही बाबींचा खुलासा व्हावा यासाठी आज या पत्रकार परिषदेचा घाट म्हणण्यापेक्षा नियोजन आम्ही केलेलं आहे। एक 4 प्रसंग गेल्या 2 महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी शहरामध्ये घडले। त्या पहिल्या प्रसंगाला सुरुवात झाली आपल्या MIDCचं जे कार्यक्षेत्र आहे, त्या MIDCच्या रस्त्यावर गायीचा एक अवयव तिथे पडलेला होता। त्याच्यानंतर आंदोलन झालं। आंदोलन झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक नेते मंडळी आली, नेते मंडळींनी अनेक चर्चा केली। तो एक प्रसंग आपल्याकडे घडला। त्याच्यानंतर आपल्याला एक माहिती आहे की एक दुर्घटना घडली एका मुलीच्या बाबतीमध्ये, तो प्रसंग घडला। त्याच्यानंतर वक्फ बोर्डाचा एक प्रसंग घडला आणि काल परवाचे एक संघाची ज्यावेळी संचलन सुरू झालं त्यावेळी एक प्रसंग घडला। पण या प्रसंगाच्या अंतिम माझ्या असं एक लक्षात आलं की वाईट कृत्य कोणी करू नये त्याचं समर्थन आजपर्यंत मी केलेलं नाही आणि ते करणार देखील नाही, परंतु एंड ऑफ द स्टोरी असं लक्षात आलं की याच्यातनं काही ठिकाणी मला टार्गेट केलं जातं। आता मला टार्गेट करत असताना वेगवेगळ्या आयुधांचा वापर केला जातो, ठीक आहे, त्याच्याबद्दल माझं अजिबात दुमत असण्याचं काही कारण नाही, तो लोकशाहीतला एक भाग आहे। परंतु मला असं वाटतं की ज्यावेळी पहिल्यांदा हा प्रसंग घडला MIDCला, सगळे पुरावे घेऊन का बसलोय, कारण हिंदू धर्मामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा गैरसमज नाहक पसरवण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत। कदाचित त्यांचा गैरसमज असेल म्हणून करत असतील, पण त्यांचा गैरसमज होऊ नये यासाठी आज पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं आहे। शेवटी लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सलोखा राहावा ही प्रशासनाची पहिली भूमिका असते, परंतु हे करत असताना एखादा कोण जर चुकला असेल आणि त्याला पाठीशी घालण्यासाठी या प्रकरणामध्ये एक जरी फोन माझा गेला असेल तर मी स्वतः काल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना सांगितलेलं आहे की माझ्याकडे CDR ना काय असतो तो CDR तपासावा आणि CDR मध्ये या 4ही प्रकरणामध्ये मी जर कोणाला फोन केला असेल, कोणाला पाठीशी घाला म्हणून सांगितलं असेल ते देखील तपासा आणि ते पुराव्यानिशी जर सिद्ध झालं तर जे काही थोडंफार गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना देखील गैरसमज पसरवण्याची काही गरज नाही, मी स्वतः थांबायला तयार आहे। पण हे निष्पन्न नाही झालं तर नाहक जे टार्गेट करतायत त्यांनी काय करावं हा देखील एक निर्णय घेण्याची गरज आहे। पहिला प्रसंग काय घडला तर ते गायीच्या बाबतीतला प्रसंग घडला। त्यावेळी देखील मी पोलिसांना सांगितलं की जात धर्म याच्यापेक्षा गाय हे आमच्या दृष्टीनं अतिशय पावित्र असलेलं एक आमचं ज्याला आपण काय म्हणतो दैवत्व असलेले एक जनावर आहे। आणि त्याच्यानंतर मी असं सांगितलं की याच्या बाबतीमध्ये जर अशा पद्धतीची घटना घडत असेल तर जर कोणी असू दे, मग तो कुठच्याही समाजाचा असू दे, आणि या बाबतीत काजीसाहेब मी आपल्याशी देखील बोललेलो होतो, त्यांनी देखील मला सांगितलं की समाज विमाज काय असल्यापेक्षा जो कोण असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं एका इस्मावर कारवाई झाली, त्याला काही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही। त्याच्यावर FIR जो दाखल झालेला आहे त्याची कॉपी देखील माझ्याकडे आहे। पण त्याच्यातनं मी काय केलं हिंदू धर्मासाठी मी हे सांगत बसलो नाही, पण त्याचा पुरावा माझ्याकडे आहे। त्याच्यानंतर मी दिल्लीला शंकराचार्यांची भेट घेतली। शंकराचार्यांची भेट घेतल्यानंतर शंकराचार्यांनी सांगितलं की राष्ट्रमाता गोमाता करावं असं सगळ्या शंकराचार्यांचं म्हणणं आहे आणि हिंदू धर्माचं म्हणणं आहे। त्याच्यावर महाराष्ट्र सरकार काय करणार आहे ही भूमिका महाराष्ट्र सरकारनं जाहीर करावी। तातडीनं मी मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधला, फाईल ती मी तयार केली, हे देवेंद्रजी देखील सांगू शकतात। त्याच्यावर अजितदादांची सही घेतली, देवेंद्रजींची सही घेतली, एकनाथ शिंदे साहेबांची सही घेतली आणि त्याचं फलित हे आहे की देशामध्ये पहिल्यांदा राज्यमाता गोमाता हा दर्जा गोमातेला प्राप्त करून देण्यामध्ये माझा खारीचा वाटा होता। त्याच्यामुळे जे काही नाहक निवडणुका समोर आलाय म्हणून मला टार्गेट करण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा हा एक पुरावा आहे की राज्यामध्ये राज्यमाता गोमाता जे झालं त्याच्यामध्ये माननीय शंकराचार्यांना भेटून त्यांना अपेक्षित असलेलं हिंदू धर्माचं राज्यमाता गोमाता करण्याचं पहिलं काम देशातलं जर कुठं झालं असेल तर ते महाराष्ट्र राज्यामध्ये झालं। आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्याबद्दलचा जो काही लोकांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला त्याला हे उत्तर आहे। बरं, दुसरं आहे त्यांना शासनाच्या माध्यमातून नाही तर स्वतःच्या माध्यमातून गोमातेसाठी ॲम्ब्युलन्स द्यायचा देखील प्रस्ताव हा मी ठेवला। त्याचं नाव गणेश गायकवाड, त्यांच्याशी माझी 3-4 वेळा चर्चा झाली आणि त्यांनी देखील मान्य केले की हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर गोमातेसाठी
ॲम्ब्युलन्स आवश्यक आहे आणि ते ॲम्ब्युलन्स देखील शासनाच्या पैशातनं नाही, माझ्या कुटुंबाकडनं देण्याचा निर्णय घेतला, कारण माझे देखील आई वडील हे हिंदूच आहेत. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं एक वातावरण तयार केलं जातं त्या संदर्भात पहिला प्रसंग. दुसरा प्रसंग, जो दुर्दैवी घटना घडली त्याच्यानंतर आंदोलन झालं, मी आज ते पत्रकार परिषद घेऊन सांगणं योग्य नाही, त्याच्यावर खुलासा खरं पोलिसांनी करणं अपेक्षित होतं. मागच्या प्रकरणामध्ये देखील पोलिसांनी खुलासा करणं अपेक्षित होतं. वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये देखील पोलिसांनी खुलासा करणं अपेक्षित होतं आणि या संदर्भामध्ये देखील परवाचा जो प्रसंग घडला त्याच्यामध्ये देखील पोलिसांनी खुलासा करणं गरजेचं होतं. ठीक आहे, त्यांनी का केलं नाही याच्याशी माझं काही घेणं देणं नाही, म्हणून मी पहिला प्रसंग आपल्याला सांगितला. आणि दुसऱ्या प्रसंगामध्ये मला असं वाटतं की जो अहवाल आहे तो जर जनतेसमोर आला काही टेस्ट झाल्यानंतर तो पोलिसांनीच आणावा. म्हणून तिथं जे काही वातावरण तयार केलं गेलं की पोलिसांवर दबाव आणतो, आणि स्पष्टपणानं सांगतो, जरी नाव घेऊन बोलले नसले तरी त्याच्यामध्ये उदय सामंतच टार्गेट होता, पण तो जर अहवाल बघितल्यानंतर अनेकांचे डोळे त्याच्यामध्ये उघडतील, म्हणूनच त्या पूर्ण चौकशीमध्ये हस्तक्षेप मी केलेला नव्हता. परंतु तो गोपनीय अहवाल असल्यामुळे आज माझ्याकडे आहे. हा अहवाल मी आता पण तुम्हाला देऊ शकतो, पण हा मला देऊन वेगळं माझं कर्तृत्व आणि माझी पारदर्शकता तुम्हाला दाखवायची आवश्यकता नाही. पण हे देखील येत्या 8-10 दिवसामध्ये क्लिअर होईल. दुसरा विषय वक्फ बोर्डाचा सांगण्यात आला की वक्फ बोर्डाचं नवीन कार्यालय झालं. हे पत्र देखील मी आपल्याला देतो. वक्फ बोर्डाचं कार्यालय हे माझ्याकडनं मंजूर झालेलं कार्यालय नाही, हा त्याचा पुरावा आहे. हे महाराष्ट्र शासनानं मंजूर केलेलं कार्यालय आहे. आणि हे कधी केलं आहे, सगळ्यात म्हणजे मला माझ्या सहकाऱ्यांना एक विनंती करायची आहे की हे कागदपत्र थोडे बघितले पाहिजेत. बरं, हा कधी निर्णय झाला आहे? हा निर्णय काय माझा आहे का? हा निर्णय अजिबात माझा नाही. सांगतो ना, तारक पण सांगणार, कागद पण देणार. फक्त एखाद्या व्यक्तीचं राजकीय करिअर संपवण्यासाठी हिंदू धर्मामध्ये गैरसमज पसरवण्याचा जो काही लोक घाट घालतात त्याला हे उत्तर आहे. हे वक्फ बोर्डाचं जे ऑफिस आहे ह्याच्याशी माझा काडी मात्रही संबंध नाही. हे माझ्या डिपार्टमेंटनं मंजूर केलेलं कार्यालय नाही. ज्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याच्या मुस्लिम बांधवांनी मुंबईमध्ये या खात्याचे मंत्री अब्दुल सत्तार साहेब जे आहेत, जे मुस्लिमच आहेत, त्यांची भेट घेतली, त्याच्यानंतर हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आला आणि याला मंजुरी ही आज नाही मिळाली. याला मंजुरी 25/5/2023 मी दिलेली नाही, महाराष्ट्र सरकारनं दिलेली आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की गैरसमजातनं एखाद्याची बदनामी करण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारमध्ये जसे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे तशी देवेंद्रजींची भाजपा देखील आहे. आणि हे मी देवेंद्रजींना सांगितलं, आत्ता देखील गाडीमध्ये सांगितलं की मी अशी पत्रकार परिषद घेतोय आणि हे सगळे खुलासे करतोय. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की हे खुलासे होणं गरजेचंच आहे. बाकी ठीक आहे, बाकीची काही चर्चा झाली असेल. काही लोक म्हणतात देवेंद्रजींचा मी नावाचं भांडवल करतो, अजिबात नाही. काल असं सांगण्यात आलं मी मनोज जरांगेंना भेटलो, काही लोकांनी पोस्ट टाकल्या, ते देवेंद्रजींना दुखवण्यासाठी केलं. आधी एक माहितीसाठी सांगतो, मी जाऊन आल्यानंतर जे काय झालं त्याचा शब्दांशब्द हा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना मी सांगितलेला आहे. तिथं काय जी चर्चा झाली ती देखील सांगितलेलं आहे. त्याच्यातनं मला देवेंद्रजींनी काही सल्ले दिलेले आहेत. शेवटी राज्यस्तरावर कदाचित काय होतंय कदाचित काही लोकांना कळत नसेल म्हणून हा गैरसमज आहे. पण जसं मी मनोज जरांगेंना भेटलो तसंच मी लक्ष्मण हाकेंना देखील भेटलो आणि लक्ष्मण हाकेंना देखील भेटणार आहे. आता मग लक्ष्मण हाकेंना भेटल्यानंतर काय भूमिका राहणार, बरोबर आहे की नाही? मी दोन्ही आंदोलनकर्ते जे नेते आहेत त्यांना शासनानं केलेली आमची भूमिका म्हणजे कोणी, माननीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा आणि आमच्या मंत्रिमंडळातले सगळे जे सहकारी आहेत त्यांनी केलेली जी भूमिका आहे, त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे, ही कशासाठी सांगतोय तर मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये कुठं तेढ निर्माण होऊ नये. संस्कृती असलेला आपला महाराष्ट्र आहे आणि तीच भूमिका माझी रत्नागिरीमध्ये आहे. रत्नागिरीमध्ये सामाजिक सलोखा राहावा हीच माझी भूमिका आहे, जी कदाचित तुमची पण असेल. आणि म्हणून काही लोकांनी जे त्याला षडयंत्र म्हणणार नाही, कदाचित गैरसमजातनं ज्या काही गोष्टी करायच्या ठरवलेल्या आहेत त्याचे पुरावे आज द्यावे. म्हणून वक्फ बोर्डाचं जे ऑफिस आहे हे रत्नागिरीमध्ये लोकसभेनंतर किंवा माझ्यामुळे मंजूर झालेलं ऑफिस नाही. माझी विनंती आहे की ज्यांना हे वक्फ बोर्डाचं ऑफिस नकोय, आजही मी पालकमंत्री आहे, त्यांच्यासोबत मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे यायला तयार आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न सुटला. बरं, कसलं उद्घाटन केलं? नवीन कार्यालयाचं अजिबात उद्घाटन केलं नाही. जे 25/5/2023 पासून कार्यालय रत्नागिरीमध्ये चालू आहे, हे कार्यालय चालू आहेत 23/2005 पासून, आपलं 23/5/2023 पासून, हे आजच चालू झालं नाही. फक्त त्याच्यातलं इंटेरियर झालं आणि त्या इंटेरियरचा लोकार्पण सोहळा करावा हे शासनानं मला सांगितलं. शासनानं, मी नाही. ते माझं वैयक्तिक ऑफिस नाही आणि ते मुस्लिम बांधवांना मी तयार करून दिलेलं ऑफिस नाही. त्याच्यावर देखील जो खर्च झाला आहे हा उद्योग विभागानं केलेला खर्च नाही, हा उदय सामंतनं केलेला खर्च नाही, हा शासनानं केलेला खर्च आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये जर शंका असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र देवेंद्रजींना भेटू, सगळ्यांनी एकत्र अब्दुल सत्तारना भेटू. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे हा काय काल परवाचा नाही, हा 23/5/2023 मंजूर झालेला हा कार्यक्रम आहे. तिसरा महत्त्वाचा विषय, परवाचा जो एक विषय माझ्याकडे ते नाही आहे ठेवला की या सगळ्याचा सूत्रधार पालकमंत्री आहे, माझं नाव टाकलं नाही. मी आज देखील पुन्हा एकदा सांगतो, संगमेश्वरमधनं ट्रेनमध्ये बसल्यानंतर
एकाही मुस्लिम बशीर मुर्तुजा सोडून एकाही मुस्लिम बांधवावर बोललेला जर CDR माझा जाहीर झाला तर मी राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे. मी बशीर मुर्तुजांचं नाव का कोट करतोय ते पण सांगतो. हा बघा, हे जे काय चाललेलं आहे हे फक्त आणि फक्त कशामध्येच उदय सामंतला नामोहरम करू शकत नाहीत म्हणून हिंदू धर्मामध्ये खोटं नाटं माझ्याबद्दल पसरवायचं आणि माझी प्रतिमा डागाळायचा प्रयत्न करायचा, ह्यासाठी हे चालू आहे. मी डागाळणाऱ्यांना सुद्धा दोष देत नाही, त्यांचा पण काही गैरसमज झाला असेल पण याचा पण खुलासा करतो. रेल्वेमध्ये 1:15 वाजता मला बशीरभाई मुर्तुजांचा फोन आला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये काम करतात. त्यांनी पालकमंत्री म्हणून सांगितलं की उदय जे काही झालं असेल, ज्या काही चुका झाल्या असतील त्या बसून आम्ही सोडवायला तयार आहोत. कलेक्टरना आणि पोलिसांना सांगा की उद्या एक बैठक लावा आणि या बैठकीमध्ये हे संपवा. या बाबतीत माझं भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे आणि राजेशजींनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत माझं नेटवर्कच गेलं कारण मी ट्रेनमध्ये होतो. त्याच्यामुळं जे काय मी पोलिसांना सांगितलं ते पोलीस जाहीर करतील. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला तपासामध्ये ज्या गोष्टी योग्य वाटत आहेत त्या तुम्ही कराव्यात, ह्याच्यामध्ये माझा पालकमंत्री म्हणून काही संबंध नाही. पण आज जो तुम्हाला मी कागद दाखवणार आहे त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की जे गुन्हे रजिस्टर झालेले आहेत ते कोणावर झाले. आपण मुस्लिम बांधवांचा विषय बाजूला ठेवू, तो मी बोलतच नाही. शुभम साळवी जो माझ्यासोबत शिवसेनेमध्ये काम करतो, माझ्यावर प्रेम करतो, बिपिनजी बरोबर ना, आणि 4-5 शुभम कुठे आहे, हे बघा, शुभम साळवी जो माझ्यावर प्रेम करतो, ह्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे मी शुभम साळवीवर गुन्हा दाखल करावा असं पोलिसांना तर सांगणार नाही. शुभमला विचारा सांगेन का? किंवा शुभमचे जे मित्रमंडळी होती त्यांचा गैरसमज झाला की काहीतरी वेगळ्या पद्धतीचा, बरोबर ना शुभम, अटॅक झाला म्हणून सगळी मुलं गेली. त्याच्यामध्ये माझ्यासोबत काम करणाऱ्या 8 मुलांवर देखील शुभम सहित हे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यामुळे तो शिवसेनेमध्ये काम करतो, माझा सहकारी म्हणून काम करतो, मग त्याच्यावर गुन्हा दाखल मी कशाला करायला लावू? त्याच्यामुळे जे कोणाचे गैरसमज होत आहेत त्यांना, म्हणून मगाशी मी सांगितलं की माझे आई वडील देखील हिंदू आहेत, मी देखील हिंदू आहे, परंतु प्रामाणिकपणानं या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा राहावा हा प्रामाणिकपणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी काम करतोय. पण आज देखील आता एक पोस्ट फिरते की काही मिटिंग आहेत, मिटिंग करण्याबद्दल माझं अजिबात दुमत असण्याचं काही कारण नाही. पण मला संघ परिवाराच्या लोकांना देखील विनंती करायची आहे की तुम्हाला तो अधिकार आहे, मला तुम्ही बोलून घ्या. मी काय फार मोठा नाही, मला तुम्ही बोलून घ्या. माझा CDR जर तुमच्याकडे असेल, मी फोन केलेला, तर मी 100% गिल्टी आहे. आज मी सांगतो की त्याच्यामध्ये CDR मध्ये जर असं काय सापडलं तर मी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना सांगेन की सगळे जे म्हणतायत त्याला उमेदवारी द्या, मी त्याचा प्रचार करतो. पण कुठच्याच बाबतीनं आता मी नामोहरम होत नाही म्हणून काही लोकांनी मातोश्रीवर जायचं आणि मग परत आपण इकडं प्रामाणिक आहे म्हणून दाखवायचं, हे जे काही सगळं चाललेलं आहे हे मला असं वाटतं की फार अयोग्य आहे. आणि एखादा राजकीय कार्यकर्ता तुम्ही जरी घडवू शकत नसला तरी घडलेला राजकीय कार्यकर्ता हा बर्बाद करण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही. त्याच्यामुळे जे खरं आहे ते जनतेसमोर गेलं पाहिजे, जे खरं आहे ते जनतेला कळलं पाहिजे. आणि आजपर्यंत, आणि ह्याच्यामागे मला माहिती आहे, मी बोलणार नाही, शेवटी जसं सगळ्या हिंदू धर्मातल्या लोकांना ग्रामदेवत भैरीबुवावर विश्वास आहे तसा माझा देखील त्याच्यावर विश्वास आहे. हे कोण काय करतायत, कशा पद्धतीनं करतायत, कशा पद्धतीनं, आजची तर एक पोस्ट अशी आहे एका शिक्षकानं टाकलेली, त्याच्यामागे देखील कोण आहे मला माहिती आहे, ती तर माझ्या वडिलांवर पोस्ट टाकली. म्हणजे ज्या पद्धतीनं राजकारण सुरू केलेलं आहे. आणि तरी मी देखील सांगतो की 2 महिन्यानंतर पत्रकार परिषद किशोर मोरे साहेब जे होईल ते लोकप्रतिनिधी तुमच्या आशीर्वादानं मीच असणार आहे. पण ज्या पद्धतीनं जे राजकारण चालू आहे रत्नागिरीत, हे राजकारण रत्नागिरीत कधीही नव्हतं. आणि म्हणून शेवटी म्हटलं की आपण देखील काय आहोत हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, म्हणून या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं आहे. पण सामाजिक सलोखा राहावा ही प्रामाणिक भावना आज देखील माझी आहे. कारण 84 की 83 सालानंतर आजपर्यंत सामाजिक सलोखा बिघडला नाही. आणि काल जी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी मागणी केली ती आजच मी परत सांगतो की त्याला माझा जाहीर पाठिंबा आहे. की याचा सूत्रधार कोण आहे तो पोलिसांनी शोधून काढावा. सूत्रधार करण्यापेक्षा हे कशामुळे झालंय, मग त्याच्यामध्ये कोणी असू दे, माझ्याबरोबरचे सहकारी असतील, सगळे असतील, व ज्या नगरसेवक मुसा काजीला उचलून नेला तो माझा नगरसेवक आहे, तरी देखील मी फोन केला नाही. त्याच्यामुळं उगाचच नाहक राजकारण करण्यापेक्षा विकास कामं केली नसतील तर ठीक आहे. आता एक कोणतरी आज एक अजून पोस्ट बघितली की अशा ठिकाणी निषेध करण्याबद्दल माझं अजिबात काही म्हणणं नाही, तो लोकशाहीतला एक भाग आहे. पण काही वस्तुस्थिती ही 100% रत्नागिरीकरांच्या समोर आलं पाहिजे. आणि म्हणून मी संघाच्या लोकांना आवाहन केलं की मला कुठेही बोलवा, कुठेही बोलून मला विचारा की हे तू केलंस का, आणि त्याच्यातनं जर साबित झालं तर मी सांगेन ते हरायला तयार आहे. पण नाहक बदनामी, कारण मी देखील माणूस आहे, नाहक बदनामी मी काही सहन करणार नाही. आणि हे टार्गेट धरून केलं जातं आहे ह्याची देखील मला जाणीव आहे. कालपर्यंत आचारसंहिता होती, मी प्रशासनाचा प्रमुख होतो, आज देखील आहे. पण आज माझी भूमिका मला प्रचार म्हणून देखील लोकांसमोर आणली पाहिजे, म्हणून मी तातडीनं 24 तासामध्ये रत्नागिरीमध्ये येऊन ही पत्रकार परिषद घेतोय.
आणि हे पत्रकार परिषद घेत असताना मी माननीय संघाचे प्रमुख मोहन भागवत साहेबांना देखील विनंती केलेली आहे की मला वेळ द्यावा म्हणून, आणि मी भागवत साहेबांना देखील विचारणार आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये जर मी खरोखरच गिल्टी असेल तर त्यांनी समिती नेमावी, पारदर्शकपणे त्यांनी समिती नेमावी. हे नाहक त्रास देण्यासाठी आहे की बाकी सगळ्या गोष्टीसाठी आहे, त्यांनी खुलासा करावा. त्याच्यामुळे मी पूर्ण पारदर्शक आहे म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. सगळे कागद देखील माझ्याकडे आहेत. फक्त एकाच मॅटरचे कागद मी तुमच्याकडे देणार नाही, कारण ते पोलिसांचा गोपनीय अहवाल आहे. पण ह्याच्यामध्ये पुढे जाऊन सांगतो, या प्रकरणामध्ये पोलिसांनी लेट का केला ही एक शंका आहे. त्याच्यानंतर पोलिसांना माझा फोन गेला अशी एक शंका आहे. पोलिसांचे CDR काय ते CDR ना, की पुढच्या वर्षी जर तुम्ही आम्हाला विश्वासात घेऊन हे संचलन कोकण नगरमधनंच करणार असाल तर आम्ही ह्या सगळ्या हिंदू संस्कृतीचं देखील स्वागत करतो, हे त्यांनी माझ्याकडे सांगितलेलं आहे. म्हणून त्यांना बाजू घेणं, त्यांच्या बाजूनं जाणं हा काही प्रश्नच येत नाही. पण सामाजिक सलोखा राहायला पाहिजे, ही आजही माझी भूमिका आहे. कारण रत्नागिरीमध्ये या सगळ्या सणाबिणाला आपण सगळे एकत्र असतो. परवा जयसिंग गोसाळे साहेबांनी मला असं सांगितलं की आंबेशेत कर्ला जुवाजी आपले 300-350 बरोबर ना, त्याचं स्वागत दरवर्षी मुस्लिम बांधव करतात. आणि त्याच्यानंतर नाचण्याच्या लोकांनी परवा त्यांची मुस्लिम बांधवांची जी मिरवणूक झाली त्याचं देखील मारुती मंदिरला स्वागत केलं होतं. मला असं वाटतं की असाच सलोखा राहावा. पण देशाच्या विरोधात जाऊन जर कोण करत असेल तर त्याचं समर्थन असण्याचं काही गरज नाही. मंदिराचा मला देखील अभिमान आहे. मंदिरावर कोण आक्रमण करणार असेल वक्फ बोर्डमधनं देखील, तरी त्याचा पहिला माझा विरोध राहील. त्याच्यामुळे फक्त गैरसमज कोणाचे होऊ नयेत आणि सामाजिक सलोखा हा आपल्या महाराष्ट्रातला, आपल्या तालुक्यातला, आपल्या जिल्ह्यातला असाच राहावा, ही माझी या पत्रकार परिषदेमार्फत विनंती आहे. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.